नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मात अनेक व्रतवैकल्य केले जातात आणि त्या सर्वांच्या पाठीमागे काही ना काही उद्देश सामावलेला असतो. हा उद्देश मानवी जीवनाच्या कल्याणासाठीच असतो. आजचा हा व्हिडिओ गुरूंना समर्पित असून गुरुपौर्णिमा साजरी करताना कुठल्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात, काय केले जावे ज्यामुळे गुरु प्रसन्न होतील, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठले उपाय केल्याने मनुष्य जीवनाला फायदा होईल ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघूया. कोणताही मराठी महिना सुरू झाला की पहिल्या पंधरवड्यात येते त्या तिथीला पौर्णिमा म्हणून संबोधतात. जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. आपल्या जीवनात आपल्या आईवडिलांनंतर जर सर्वश्रेष्ठ कोणी असेल तर ते म्हणजेच आपले गुरु. गुरुपौर्णिमा ही गुरूंसाठी महत्त्वाची, तशी शिष्यासाठीही अतिमहत्त्वाची. प्रत्येक शिष्याला गुरुचे अनेक अनेक आशीर्वाद मिळण्यासाठी आवश्यक आहे ती गुरुपौर्णिमा. म्हणतात ना, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. असा हा गुरु इतका का महत्त्वाचा? तर या जीवनातील अज्ञानाला, अंधाराला दूर करून गुरु सज्ञान करतात. गुरु जे ज्ञान देतात ना, ते ज्ञान खरे तर सर्वांग सुंदर असेच असते. अंधारातून उजेडाकडे नेण्यासाठी एक मार्गदर्शक आवश्यक असतात आणि ते मार्गदर्शक म्हणजेच गुरु. हे मार्गदर्शक गुरु आपल्याला ज्ञानरूपी अमृत पाजतात आणि मनुष्याचे जीवन सुंदर करतात. गुरूंनी दिलेलं ज्ञान हे सर्वांग सुंदर असतं, म्हणूनच त्याला अतिमहत्त्व असतं. जीवनात योग्य गुरु लाभणं यालासुद्धा अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. मग ही पुण्याई फळाला आली की आपल्याला योग्य असे मार्गदर्शक गुरु लाभतात. ते गुरु, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन मनुष्य जीवन सुंदर बनवत असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या चरणी लीन व्हावे आणि नतमस्तक होऊन स्वामींची सेवा करावी. तसे म्हटले तर स्वामींची सेवा प्रत्येक सेवेकरी किंवा स्वामी भक्त रोजच करत असतो, परंतु गुरुपौर्णिमा हा विशेष दिवस स्वामी सेवेसाठी मानला जातो. स्वामींची भक्ती ज्याच्या हृदयात रुजते त्याचे रक्षण स्वामी डोळ्यात तेल घालून करतात आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरूंचे पूजन मनोभावे करावे. स्वामी महाराज आपणा सर्वांना सहस्र हातांनी देतच देत असतात आणि न सांगता न मागताच आपल्या जीवनातील समस्यांचे, दुःखांचे, कष्टांचे निवारण करतात. सर्व स्वामी भक्तांना अभयवचन देतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन करावे. घरी स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीची पूजा करावी. सोबतच आपल्या जवळ असलेल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन आणि आशीर्वाद नक्की घ्यावेत. स्वामींचे पूजन घरी कसे करावे? गुरुपद घेताना काय म्हणावे? स्वामींच्या पूजनाचा तीर्थग्रहण करताना कुठला मंत्र म्हणावा? त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठली सेवा करावी याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या दिवशी अर्थातच 21 जुलै 2024 रोजी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवघर स्वच्छ करावे. एक तुपाचे निरंजन लावून घ्यावे. एका पाटावर किंवा चौरंगावर कपडा अंथरावा. पंचामृत पाण्याचा तांब्या, पळी भांड आणि ताम्हण घेऊन पूजेला बसावे. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी स्तवन वाचावे. स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अशी प्रार्थना करून स्वामींना नमस्कार करावा. त्यानंतर मंगल तिलक, अर्थातच महिला भगिनी पूजेला बसलेल्या असतील तर त्यांनी कपाळी हळदी कुंकू आणि पुरुष बांधव असतील तर कपाळी गंध लावावे. गंध किंवा हळद कुंकू लावताना अथर्व शीर्षातला गणपतीचा शांती मंत्र म्हणावा. मंगल तिलक केल्यानंतर आचमन करून म्हणजेच 3 वेळा हातावर पाणी घेऊन प्यावे.
2 पळ्या पाणी ताम्हणात सोडून द्यावे. त्यानंतर प्राणायाम करावा. प्राणायाम केल्यानंतर महाराजांना हात जोडून विनंती करावी, महाराज, या गुरुपौर्णिमा पर्वावर मी आपले पूजन करत आहे. ज्या योगे आपण माझ्या जन्मातील जन्मजन्मांतरीची पाप, ताप, दैन्य, दुःख, दारिद्र्य नष्ट करून माझा सांभाळ करावा. आजच्या या गुरुपौर्णिमेपासून पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझ्या आणि माझ्या कुटुंबाचा योगक्षेम चालवावा आणि सांभाळ करावा. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने महाराजांना विनंती करून झाल्यानंतर महाराजांचे षोडशोपचारे पूजन करावे. ज्यांना षोडशोपचारे पूजन येत नसेल त्यांनी पंचोपचार पूजा केली तरी चालेल. फक्त पंचोपचार पूजन करताना धूप, दीप, नैवेद्य, गंध, अक्षता यासोबतच अभिषेकही करावा. अभिषेक करताना अभिषेकासाठी गणपती अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, पौमाण सूक्त म्हणून अभिषेक करावा किंवा श्रीसूक्त आणि पुरुष सूक्त 16 वेळा साखळी पद्धतीने वाचून अभिषेक केला तरी चालेल. सर्व स्तोत्र मंत्र नित्यसेवा ग्रंथात उपलब्ध आहेत. नित्यसेवा ग्रंथ कोणत्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सहज उपलब्ध होईल. याप्रमाणे पूजा अभिषेक केल्यानंतर महाराजांना स्वच्छ धुवून पुसून अत्तर लावून जागेवर स्थानापन्न करावे. त्यानंतर अभिषेकाचे तीर्थ हातात घेऊन महाराजांना विनंती करून ते तीर्थ प्राशन करावे. प्राशन करतेवेळी अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम या मंत्राचा उच्चार करून ते तीर्थ प्यावे. स्वामींना पुढील पूजा करून धूप, दीप, गंध, अक्षता झाल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवावा आणि स्वामींना विनंती करावी, स्वामी, आपण माझे गुरुपद स्वीकारावे आणि मला कृतकृत्य करावे. आजपासून मला आपला शिष्य बनवून घ्यावे आणि माझा सर्वार्थाने सांभाळ करावा. माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु आणि गुरुतत्व सर्व काही आपणच आहात, म्हणून आपण माझा सांभाळ करावा. मला योग्य ज्ञान देऊन माझ्यावर अनुग्रह करावा. अशी नम्रपणे स्वामींच्या चरणाशी लीन होऊन प्रार्थना करावी. दिवसभरात श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे कमीत कमी 1 पारायण अवश्य करावे व यथाशक्ती श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा. जे स्वतः समर्थ आहेत ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्य प्रदान करतात आणि आपला उद्धार करतात. म्हणून स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करावी. अशा पद्धतीने गुरूंचे पूजन करून आशीर्वाद घेण्याचा हा दिवस पुन्हा येणाऱ्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत